बेळगाव शहर परिसरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी। गुरुवारी चैत्र शुद्ध नवमी श्री रामनवमी निमित्त बेळगाव शहर उपनगर तसेच ग्रामीण भागातील श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटे 6 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन, काकड आरती, रुद्राभिषेक, पूजा, 12:30 वाजता राम जन्मोत्सव कार्यक्रम करून सुवासिनी महिलांच्या हस्ते पाळणा भरण्यात आला। महाआरती आदी कार्यक्रम पार पडला। केळकरबाग येथील काणी महाराज राम मंदिरात कीर्तनकार अंबिका लिंबेकर पुणे यांनी कीर्तन केले। बेळगाव शहरातील रामदेव गल्लीतील राम मंदिर, केळकरबाग येथील काणी महाराज राम मंदिर, टिळकवाडीतील समर्थ व्यायाम मंदिरात असलेल्या राम मंदिर, शहापूर येथील राम मंदिर, त्याचप्रमाणे वडगाव अनगोळ येथील राम मंदिरात दुपारी 12:30 वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सर्व मंदिरात श्रीराम भक्त मोठ्या संख्येने जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सर्वांनी रामाचे दर्शन घेतले। श्रीरामनवमी उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राम मंदिराची रंगरंगोटी करून फुलांची सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिरांना रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे। श्रीराम नवमी निमित्त सर्व मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। तयारी करायची आहे, आपण काय ती योग्य तयारी करावी असे म्हणाले। पुत्र काव्याची यज्ञासारख्या यज्ञाला अध्वर्युही योग्यतेचा पाहिजे। ब्रह्मचर्य सांभाळलेला अध्वर्य आपल्याला हवा आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला विभांडक ऋषींच्या आश्रमामध्ये जावं लागेल। विभांडक ऋषींचा मुलगा ऋषशृंग हाच या यज्ञासाठी असलेला अध्वर्य योग्य अशी आज्ञा मिळाल्यानंतर दशरथ राजांनी इंद्राच्या मदतीने आणि सुमित्रेच्या पोटी श्री लक्ष्मण असे हे सगळे अवतार भगवंतांनी धारण केले। काळ जात होता आणि दिवसेंदिवस गर्भ मोठा होत होता। इकडे राण्यांना डोहाळे लागले। नेहमी शांत दिसणारी, सुस्वभावाची असणारी कौसल्या आता मात्र तिला डोहाळे लागले। वसिष्ठांनी दशरथ राजांना आज्ञा केली की अहो डोहाळे फुलवावे आपल्या राण्यांचे, म्हणून आपल्या राण्यांकडे तुम्ही जावं आणि त्यांचे काय डोहाळे त्यांना पुसून ते तुम्ही ते पूर्ण करावे। म्हणून दशरथराय कौशल्याकडे यायला निघाले आणि कौशल्या मात्र वेगळ्याच आविर्भावामध्ये मारी रावणा राज्यभूषणा देवीनवी हातामध्ये धनुष्य घेतलेले आहे आणि एका वेगळ्याच आविर्भावामध्ये कौशल्या माता दिसत आहेत। नेहमीसारखी आपली राणी दिसत नाही, म्हणून दशरथराय घाबरले। राम
वासगीला